हरकत एवढ्याकरता मी आपल्या समोर घ्यायला उभा होतो की आपण जे 3 स्टेजेस ठरवल्यात त्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा टाकलात, कोकण टाकलात. परंतु मंत्री महोदय, आपल्याला कदाचित ज्ञात आहे की नाही मला माहित नाही, रायगड असेल, रत्नागिरी असेल, हा कोकण संपूर्णपणे केमिकल झोन डिक्लेअर झालेला आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल इंडस्ट्री आहे आणि केमिकल इंडस्ट्री असल्यामुळं मी घरामध्ये म्हणत नाही तर प्रत्येक गावामध्ये अनेक कॅन्सर पेशंट आता मिळत आहेत, अनेक कॅन्सर पेशंट मिळत आहेत. आपण सगळे कोकणाला ज्या वेळेला काही द्यायची वेळ येते तेव्हा मुंबईकडे आपण बोट दाखवतो. आपण काय म्हणाला की कोकणाच्या लोकांना उपचार करण्याकरता म्हणून मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल आहे, मुंबईमध्ये अनेक हॉस्पिटल आहे. मुंबईमध्ये ही हॉस्पिटल आहेत ही फक्त कोकणाच्या वाट्याला येत नाहीत, अख्ख्या जगाच्या वाट्याला येतात. जगातून माणसं इथं उपचार घ्यायला येतात ह्या मुंबईमध्ये. त्यामुळं आपल्याला कोकण हा केमिकल झोन असल्यामुळं आपण कोकणामध्ये तात्काळ जो 3 नंबरच्या आपण यादी वाचून दाखवली त्याच्याऐवजी प्रायोरिटीनं त्या ठिकाणी एखादं कॅन्सर हॉस्पिटल, मग ते सिंधुदुर्गमध्ये करा किंवा सेंटर म्हणून ते रत्नागिरीतच करावं लागेल, रत्नागिरीमध्ये करा किंवा रायगडला करा, कुठे करा हा माझा आग्रह नाही, पण कोकणाकरता हे हॉस्पिटल आपण सुरू करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे. म्हणून मी हरकत घेत नाही. केमिकल झोन आमच्याकडे आहे. मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो ते लोटे, आज घराघरातून माणसा कॅन्सर झालाय म्हणून घाबरून जिकडे तिकडे टेस्ट करतायत की कॅन्सरचं कुठल्याही सिम्पटम्स नाही. कॅन्सर हा सर्वसाधारणपणे 4th स्टेजला गेला तरच तो लक्षात येतो, न पेक्षा हा कॅन्सर झालाय हे कळतच नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी ऑपरेशन करता तो जर पार्ट ओपन केला आणि तिथली गाठ वगैरे जर डॉक्टरनी बायोप्सी म्हणून चेक केली तर त्याला कॅन्सर झाल्याचं प्रायमरी स्टेजला लक्षात येतं, तर तो वाचतो. नाही म्हणजे तो 4th स्टेजला गेल्यानंतर लक्षात येतं आणि भयानक अशा पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. आणि म्हणून सिम्पटम्स नाहीत तरी सुद्धा ज्या आता प्री टेस्ट घेतल्या जातात, नाही अशातला भाग नाही, पण तशा प्रकारची व्यवस्था आपण करणार का? स्पेसिफिक हो, मी साहेब तेच सांगितलं, तशा प्रकारची आपण व्यवस्था करणार का? कोकणामध्ये केमिकल झोन जाहीर झाल्यामुळं आपण कोकणामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी ताबडतोब सुरू करण्याची प्रायोरिटी देणार का? आणि पुरुषांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत पण तोच आदर आहे, परंतु मला जे कळतं ते पुरुषांच्या बाबतीत सुद्धा प्री टेस्ट घेण्याची काही व्यवस्था आपण करू शकाल का, किंवा असली तर माहिती द्या. धन्यवाद अध्यक्ष.